विठ्ठल केशवा। रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा। वैर हत्या हे तो न सुटेने धीता। हे तो न सुटेने धीता। हे तो न सुटेने धीता। ऋण वैर हत्या हे तो न सुटेने धीता। हे तो न सुटेने धीता। हे तो न सुटेने धीता। हे कानेडा पांडुरंगा। हे कानेडा पांडुरंगा। हे कानेडा पांडुरंगा। तुम्ही सांगतसा जगा। तुम्ही सांगतसा जगा। तुम्ही सांगतसा जगा। हे कानेडा पांडू। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर। सहज लिळे उदके वह्या
तुम्ही रक्षील या निजसत्ते, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. ऋण वैर हत्या, ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता, हे का नेणा पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा. माझा संबंध तो किती, माझा संबंध तो किती, चुकवा लोकांची फजिती, हे का नेणा पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा. तुका म्हणे याजसाठी, तुका म्हणे याजसाठी, मज घेता नये तुटी, हे का नेणा पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील क्रमानं आलेला 842 क्रमांकाचा अभंग असून यात भांडणांचा सूर तुकाराम महाराजांनी कायम ठेवलेला दिसतो. आपण बोलतो नेहमी हे 7 अभंगाचं प्रकरण आहे म्हणून, तेव्हा हा भांडणाचा कायम ठेवलेला सूर आहे. पण हा सूर आता थोडं वेगळं वळण घेतो आहे किंवा थोड्या वेगळ्या अँगलनं चालतो असं आपल्याला वाटतं. या अभंगातली तुकाराम महाराजांची भाषा थोडी वेगळी, म्हणजे थोडी तिला अशी धार आल्यासारखी वाटते, धार आल्यासारखी वाटते. जसं इलेक्शनमध्ये मतमोजणी सुरू असल्यावर कधी हा पुढे असतो, कधी तो पुढे असतो. जो पुढे असतो त्याचं चलती असते, चांगलं वाटतं त्याला. त्याप्रमाणे भांडणातही असतं. एखाद्याचे मुद्दे सक्सेस व्हायला लागले, दुसऱ्याला गप्प बसावं लागलं म्हणजे मग आपलं यश आलं असं वाटत असतं काय. परंतु असं नाही. तर तुकाराम महाराज आत्तापर्यंत जे बोलत होते ते देवा मी आणि तू असं बोलत होते. पण आत्ताचं बोलणं, या अभंगातलं बोलणं देवाचं थोडंसं समष्टी असल्यासारखं अशा प्रकारचं आहे की मी एकटा नाही बोलत, मी या सगळ्या जगाकरता बोलतो आहे आणि वास्तव स्थिती पुढे ठेवून बोलतो आहे. याचा अर्थ इतकाच आहे की तुकाराम महाराज आज थोड्या जास्त अधिकारानं बोलायला लागलेले आहेत असं आपल्याला प्रतीत होईल. भांडण 2 प्रकारचं असतं, एक स्वार्थानं असतं किंवा अधिकारानं असतं. माणूस जो भांडतो निरनिराळ्या प्रकारच्या युक्ती लढवतो, निरनिराळ्या प्रकारचे दमदाटी देतो, काय जे प्रकार त्याला वापरायचे असतील ते वापरतो, पण एक स्वार्थ साधण्याकरता असतो आणि एक अधिकारासाठी असतो. स्वार्थ साधण्यासाठी असलेलं जे भांडण असतं ते दुसऱ्याचं नुकसान आणि आपला फायदा अशा पद्धतीनं असतं. आणि अधिकाराच्या भांडणाचे 2 प्रकार आहेत. एक आपला अधिकार सिद्ध करण्याचा, अधिकाराचा अहंकार असल्यामुळे अधिकार सिद्ध करण्याकरता असतो, आणि अधिकारातलं दुसरं असतं की दुसऱ्याची चूक दाखवून त्याचं कल्याण किंवा मुना त्याला रस्त्यावर आणण्यासाठी असतं, त्याच्या चांगल्याकरता असतं. आपल्या अधिकाराचा वापर भांडणाकरता त्याच्याकरता करून त्याचा स्वार्थ बाजूला ठेवून त्याचं हित कशात आहे ते पाहिले जातं. असे भांडणाचे प्रकार आहेत. या प्रकाराचा आपण जर विचार केला तर भांडण हे चांगलं नसतं, हे कोणालाही मान्य आहे. भांडण चांगलं नाही बाबा, प्रेमानं वागावं, एकमेकाशी सौजन्य ठेवावं, हीच गोष्ट आहे. पण भांडण चांगलं नसतं असं म्हणून सुद्धा माणसं भांडणं करतात, अशी गोष्ट आहे. सामान्य माणसं भांडणं करतात यात आश्चर्य नाही, मोठे मोठे माणसं भांडणं करतात. आता बघा ना, देवन तुकाराम महाराज, देवई शांताकारण भुजगशयनम, हे पण नमामि सद्गुरुम शांतम, शांत असलेले भांडणं करायला लागलेत, काय आहे अशी गोष्ट आहे. बरं, भांडण्यात एक 2-3 प्रकार असतात. एक मोठा छोट्याशी भांडत असतो, कधी छोटा मोठ्याशी भांडत असतो आणि कधी बरोबरीची भांडत असतं. पण गंमत अशी असते की छोटा मोठ्याशी भांडायला लागला तर त्यालाही लोक मूर्ख म्हणतात, नाव ठेवतात की अरे ते केवढी मोठी व्यक्ती आहे, तू त्याच्या पायाला पासंगाला तरी पुरणार आहे का, अरे पायाच्या धुळी इतकं तरी आहे का, त्यांच्याशी असं भांडतो.
ही भाषा तुझी काय शोभतं तुला? त्याला नाव ठेवतात. मोठा छोट्याशी भांडायला लागला तरी त्यालाही नाव ठेवतात की अरे ते काय सामान्य माणूस आहे, तुझ्यासाठी तुझ्यासारख्या माणसाने त्यांना भांडणं तुला शोभतं का? तुला शोभत नाही अशी गोष्ट आहे. म्हणजे छोट्याचं मोठ्याशी भांडण आपली मर्यादा मोडणारं असतं. मर्यादा मोडण्याचा दोष त्याच्यावर येतो. आणि मोठ्याचं छोट्याशी भांडण हे आपला अधिकार दाखवण्याकरता असतं किंवा त्याची चूक दुरुस्त करण्याकरता असतं. असं दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून दोघांनाही लोक नाव ठेवतात. जर बरोबरीचे भांडण झाले तरी नावं ठेवतातच, पण इतकं नाही नाव ठेवत. थोडं जरा सामान्य असतं की आहेत बरोबरीची स्पर्धा आहे त्यांची, दोघांचे हक्क आहे, दोघं मागतात, आता काय करावं? एका पालखीसाठी जर 2 पार्ट्या असले तर म्हणलं आता आहे, तर दोघांचं आपलं आपलं चाललं आहे, तर कोणाचं यश ते कोणाला माहिती. म्हणजे दोघं बरोबरीचे असले तर भांडण शोभतं नाही म्हणणार मी, पण जरा न शोभणं त्याचं कमी होतं या दोन्हीच्या सापेक्षत्वानं. आणि अशा प्रकारचं भांडण जे असतं ते व्यवहारात प्रायः पती पत्नींचं असतं. नवरा बायकोचं भांडण असतं. नवरा बायको, आता यात कोण मोठं कोण छोटं, आता समान हक्क आहे ना, दोघांना समान हक्क आहे. पण ती म्हणते मी काही कमी नाही, हे म्हणतात मी पण काही कमी नाही, दोघांचं भांडण चालतं. आणि ह्या भांडणाचा आदर्श ठेवलाय भगवंतानं रुक्मिणी मातेनं. ययोर आत्मसमम वित्तम जन्मैश्वर्या कृतिर्भवः तयोर विवाहो मैत्रीच नोत्तमा धमयो क्वचित. सारख्या सारख्याची मैत्री होते, सारख्या सारख्याचं प्रेम येतं, विवाह होतो असं म्हणतात. आणि मग भगवान अशा प्रकारचं भांडण काढायला लागले. भगवंतानं भांडण काढलं, रुक्मिणीनं नाही काढलं. कारण मात्र रुक्मिणी आहे अशी गोष्ट आहे. कसं आहे, खूप चांगल्या स्वभावाची माणसं जरी असली आणि एवढी माणसं कशी काय भांडतात व असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. कधी कधी असं असतं की एखाद्या जगाच्या कल्याणाकरता भांडतात, एखाद्या तत्वाच्या सिद्धीकरता भांडतात, एखाद्या भक्ताच्या हिताकरता भांडतात. काहीतरी कारण असतं. आणि ते कारण जितकं फालतू असेल, ते कारण जितकं किरकोळ असेल आणि ते कारण जितकं संकोचित असेल तितकं त्याचं मूल्य नाही आणि तितके ते दोघंही दंडाला पात्र आहेत किंवा जे असेल ते. पण त्या भांडणाचं कारण जितकं उदात्त असेल ना, कारणाचं भांडण जितकं उदात्त असेल तितकं त्या भांडण शोभतं, भांडणारे सुद्धा शोभतात. म्हणजे भांडणाकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा असावा याच्याकरता आपण बोलतो, अशी गोष्ट आहे. राम मंदिरासाठी भांडणारे लोक जे आहेत ते बळी गेले ना, त्याने बलिदान केलं ना स्वतःचं. मग भांडणासाठी बलिदान केलं तर त्यांना लोक नाव ठेवतात का? नाही. ते शहीद झाले म्हणून त्यांचं स्मरण करतात, त्यांचा जय जयकार करतात. ते ज्याच्याकरता बलिदान दिलं त्याच्याकरता बलिदान देण्याची आमची तयारी असं म्हणतात. भांडणच आहे ना हे, पण हे उदात्त भांडण आहे, हे व्यापकासाठी भांडण आहे आणि या भांडणाचा उज्ज्वल इतिहास होण्यासारखं भांडण आहे. अशा प्रकारचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहाशी काय केलं? भांडणच केलं ना, भांडण केलं, पण त्या भांडणाचा इतिहास झाला अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे भगवान शुकदेवानी, भगवान वेदव्यासांनी भगवंताच्या आणि रुक्मिणीच्या भांडणाचा इतिहास केला की बायकोनं नवऱ्याशी कसं वागू नये अशी एक झलक थोडी रुक्मिणीने दाखवली की नवऱ्याने बायकोशी कसं वागावं त्याकरता याचा आदर्श भगवंताने दाखवला. झालं काय? काही नाही, दुपारची वेळ होती, विडा द्यायला रुक्मिणी आली होती. तो पंखा घेतला हातातला, वारायचं काम चालू होतं आणि रुक्मिणी काही बोललीच नाही. फक्त तिच्या मनातला भाव भगवंतानं ओळखला. तिच्या मनात भाव हा होता की भगवान सतत आपल्या मंदिरात असतात, याचा अर्थ माझ्याशिवाय कोणाला त्यांची सेवा करता येत नाही किंवा त्यांना सेवा
माझ्या व्यतिरिक्त कोणाची आवडत नाही, एवढं त्यांना वाटतं. एवढंच. आता एवढं वाटणं स्त्रीचा दोष आहे का असं म्हटलं तर आपल्याला ते पटणार नाही, लक्षात पण येणार नाही. पण भगवंताच्या आलं आणि भगवंतानं विचारायला सुरुवात केली की रुक्मिणी आपलं लग्न कधी झालं ग? ते म्हणले आता पत्रिका पाहावं लागेल कधी झालं ते. आता खूप दिवस होऊन गेला, नातू पण तू झाले होते त्यावेळेला. नाही पण आपलं लग्न झालंच कसं ग? कोणी ठरवलं ग? कोण जबाबदार आहे ग त्याला? त्याचं कारण आहे की बरोबरीच्याचं लग्न होत असतं. दोन्ही पार्ट्यासारख्या संपत्तीनं, बुद्धीनं, एज्युकेशन, शिक्षणानं, स्वभावानं, पेशानं, काय जे असेल ते सगळ्या बाबतीत वित्तम जन्म ऐश्वर सगळं सारखं असावं लागतं. तुझं माझं सारखं नाही. तू फार मोठ्याची मुलगी आहे ग, मोठ्याची. तुला मागण्या पण खूप मोठ्या मोठ्या आल्या होत्या ना. शिशुपाळाची मागणी आली होती, द्यायचं कबूल केलं होतं. आणि हे सगळे मोठे मोठे लोक आहेत. मी एक काय किरकोळ आहे अगदी, मला काही रयाच नाही माझ्या जीवनाला. मी आपलं सगळ्या राक्षसांना भिवून इथं समुद्रात येऊन लपलोय म्हणे. समुद्रात द्वारका बांधली तिथे येऊन लपलोय म्हणे, कारण माझ्यात पुरुषार्थ नाही. आणि खरंच रुक्मिणी मला सिंहासन तरी आहे का? नसल्यासारखंच आहे म्हणे, नसल्यासारखं आहे. म्हणजे एवढे एवढे सोडून तू माझ्याशी लग्न केलं याचंच मला आश्चर्य वाटतं म्हणले. पण तू परत म्हणशील की मग तुम्ही कशाला आलात? तुम्ही आलात की मी आले? आता तुझं पत्र आलं म्हणून मी आलो म्हणे. मग तू पुन्हा म्हणशील एक छत्री पात्र चाललंय, एक पात्री नाटक चाललंय. तू म्हणशील की मला मग काय असं पत्रावर बसून यावं लागतं काय? कोणीतरी यायला पाहिजे, मग इकडच्याने तिकडं पाहायचं, तिकडच्याने इकडं बघायचं, पत्रिका जुळवायची, असं काही असतं का नाही आधी? की पत्र आलं ना आले, तसं नाही. तू मोठ्याची आहेस, तुझ्याशी लग्न करणं मला योग्य नाही हे मला मान्य होतं. आपली पायरी आपण चालू पाहून राहावं. परंतु गंमत अशी होती की तू बोलवण्याचं निमित्त झालं, पण मला त्या शिशुपाळाची जिरवायची होती. कारण माझं त्यांचं वैर आहे ना, ते माझा द्वेष करतात. त्याच्याकरता मी अशा प्रकारचा आलो. एक तर माझ्याकडं काही नाही, एक तर मी असा सडाफटिंग आहे, मला काही शिक्षण नाही, मला राज्य नाही, मला छत्र नाही, काही अशा प्रकारचं नाही. आणि सगळ्या मोठ्या मोठ्यातून मी माझ्यासारख्याला तू वरलंस तर तुला पश्चाताप होत असेल नाही का? मला जे वरलं ते तुला पश्चाताप होत असेल. पण काही नाही, पश्चाताप होऊ देऊ नकोस म्हणे. भगवान म्हणतात पश्चाताप होऊ देऊ नको. अजूनसुद्धा तू एका चांगल्या क्षत्रियाला, चांगल्या वीर पुरुषाला वरू शकतेस म्हणे. आता ही भाषा भगवंताच्या तोंडात शोभते का विचार करा थोडा. पण भगवान म्हणाले तसं. एक एक वाक्य जेव्हा रुक्मिणी ऐकू लागली, आता असं आहे की भगवान आपल्या मंदिरात सतत असतात तर कोणाची सेवा त्यांना आवडत नसेल ही सामान्य माणसाच्या दृष्टीने काही चूक नाही आहे, फार फार मोठी चूक आहे असं नाही. परंतु एवढ्यासाठी भगवान एक एक शब्द असं बोलायला लागले. एखाद्या काळजात सुरी घुसल्यासारखी, काळजात कट्यार घुसल्यासारखीच रुक्मिणीला अनुभूती यायला लागली ना. रुक्मिणी माता अत्यंत कोमल हृदयाची आहे, अत्यंत नाजूक आहे. रुक्मिणीच्या पत्रातून आपल्याला प्रतीतीला येतं की तिनं काया वाचा मन सगळं भगवंताच्या चरणी वाहिलंय, चरणी वाहिलंय. आपण एखादं गुलाबाचं मोठं फूल, अशा प्रकारचं फुलाचा हार त्या ठिकाणी नाजूक गळ्यात घालायला आणावा आणि त्यातून एखादा भुजंग फुत्कार करीत निघून आपल्या अंगावर यावा, अशाच प्रकारे ज्यांच्या चरणी सगळं वाहिलं त्यांच्या मुखातून हे उद्गार ज्या वेळेला यायला लागले. एकांगी भांडण झालं खरं, पण रुक्मिणी घाबरली की हे मला आता त्याग तर करणार नाही माझा, आणि माझा त्याग केल्यानंतर माझं पतिव्रता धर्माचं काय, माझ्या कुळाची शान काय,
माझ्या दोन्ही कुळाचं नाव करण्याकरता मी जे करते त्याचं काय, असे नाना प्रकारचे विचार येऊ लागले आणि रुक्मिणीचं अंग थरथर थरथर कापू लागलं. घामाच्या बिंदूने ती लपतप झाली, केस विस्कटले, डोळ्यातलं काजळ डोळ्यातून घळघळा ओघळणाऱ्या अश्रूंनी तिच्या कपाळावर, गालावर, वक्षस्थळावर ओघळू लागलं. डोळे विस्फारले, कंठ गदगद झाला आणि याने वर्णन केलं शुकदेवांनी की एखादी कर्दळी, नाजूक कर्दळी असते आणि चक्रीवादळ किंवा झंझावात सुटल्यानंतर ती जशी अशी 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 हलते आणि पटकन उलमळून पडते, त्याप्रमाणे रुक्मिणी माता थरथर थरथर कापू लागली आणि शेवटी तिला असह्य झालं. तिचं शरीर इतकं आकर्षून घेतलं झालं की तिच्या बांगड्या खाली गळून पडल्या, काजळ ओघळू लागलं, थरथर कापू लागली आणि शेवटी नको ते झालं. रुक्मिणी धाडकन कोसळून पडली जमिनीवर, कोसळली. विनोदाकरता केलेलं भांडण, स्वतः काही शिकवण देण्याकरता केलेलं, सहज केलेलं भांडण, त्याचा परिणाम असा झाला. मग भगवान घाबरले. भगवंतानं तिला उठून बसवलं, तिच्या हातातला विंधणा बाजूला ठेवला, तिचं तोंड पुसलं, तिचं काजळ पुसलं, आपल्या पितांबराने, आपल्या उपवस्त्राने त्या ठिकाणी पुसलं आणि भगवान म्हणाले, नाही रुक्मिणी, मी तुझा त्याग करणार नाही, चिंता करू नकोस. थोडी मूर्छा आली होती तिला जागं अशा प्रकारचं केलं आणि जागं केल्यानंतर पण तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्या डोळ्यात खूप मोठं भय अशा प्रकारचं होतं, भय होतं. भिवू नकोस म्हणे. हे सगळं झाल्यानंतर रुक्मिणीने त्या ठिकाणी विचारलं की मग असं का बोललात तुम्ही, एवढं कसं बोललात तुम्ही, माझं काय चुकलंय. असं बोलता बोलता भगवंतानं त्याला एक विनोदाचा मोड दिला बरं का. अयम ही परमो लाभो गृहेषु गृहमेधिनाम यन्नर्मैर नियते यामः प्रियया भीरुभामिनी. विनोदाने बोललो म्हणे, तू वाढताना दिसतेस, हसताना दिसतेस, विनोद करताना दिसतेस, सुंदर दिसतेस, मला वाटतं रडताना कशी दिसतेस बघावी, आणि रडतानाही फार सुंदर दिसते. तर भगवंतानं या भांडणाच्या निमित्तानं पत्नी असून रुक्मिणीला दिला मोठेपणा आणि आपल्याकडे घेतला हलकेपणा, पण रुक्मिणीला हे भांडण खपलं नाही. त्या भांडणाचं उत्तर दिलं तिनं. भांडणाचं उत्तर लोक भांडणानंच देतात बरं का. भांडणाचं उत्तर लोक भांडणानं देतात. एखाद्याने एक शिवी दिली तर दुसरा 10 शिव्या देतो, एकाने एक तोंडात मारली दुसरा 4 तोंडात मारतो, म्हणजे आपली सरशी झाली पाहिजे हा भाग असतो. रुक्मिणीने भांडणाचं प्रत्युत्तर कसं दिलं बघा, यावरून रुक्मिणीचा अधिकार काय आहे हे आपल्याला समजतं. आणि रुक्मिणीचा अधिकार जर आहे तर रुक्मिणीचा अधिकार जगाला कळावा म्हणून तर भगवंताने हे केलं नाही ना, असं आपल्याला वाटतं. अशी गोष्ट आहे, अधिकार आहे. तर रुक्मिणी म्हणते, तुम्ही सगळं म्हणतात ते बरोबर आहे देवा, सगळं म्हणता ते त्या ठिकाणी बरोबर अशा प्रकारचं आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही जे म्हणतात त्यांना भिवून मी समुद्रात लपलो असं प्रकार जो त्या ठिकाणी म्हणतात तर ते सगळे दुष्ट आहेत. दुष्ट लोकांच्यापासून दूरच राहावं असं त्या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणता मला छत्र नाही, चामर नाही, मला राज्य नाही, म्हणून मी इकडे येऊन बसलो आहे. तर देवा, तुमचे जे भक्त आहेत ते भक्तसुद्धा राज्य आणि छत्र आणि ऐश्वर याच्यावर पाणी सोडतात, ते विरक्त असतात. म्हणून तुम्ही विरक्ताचे गुरु आणि विरक्ताचे देव असल्यामुळे तुम्हाला छत्रांची याची आवश्यकताच अशा प्रकारची नाही. तर भगवंतानं केलं भांडण रुक्मिणीशी आणि तिनं दिलं उत्तर स्तुती करून दिलं, स्तवनानं उत्तर करून दिलं. तर या भांडणात भगवंतानं स्वतःकडं 14 दोष घेतलेले आहेत बरं का. 14 प्रकारचे दोष स्वतःकडे घेतलेत आणि उत्तर देताना भगवंतानं 16 गुण तिला दिलेत, अशी गोष्ट आहे. ते मुलामुलीचं लग्न जमलं ना, म्हणजे मुलाकडचे काही
निमित्तानं काही घेऊन जात असतात. संक्रांतीचा सण असतो, श्रावणाचा सण असतो, काही काही घेऊन जायचं असतं. पण घेऊन गेल्यावर मुलीच्या लोकांनी ते वाढवून द्यायचं असतं. अशी पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीच्या विवाह पद्धतीमध्ये अशी पद्धत आहे की इकडून न्यायचं आणि तिकडून वाढवून द्यायचं असं असतं. त्याप्रमाणे आपले दोष म्हणून रुक्मिणीला दिले, तिने वाढवून गुण परत अशा प्रकारचे दिले, अशी गोष्ट आहे. तर हे जे भांडण आहे, हे भांडण असं असतं की भांडण झाल्यानंतर जर इभ्रतीचे लोक असतील घरातले, तर ते भांडण बाहेर जाऊ देत नाहीत, आपलंच मिटवून टाकतात. आणि लोक कोणी आले की एकदम दोघंही गप्प बसतात आणि पहिल्यासारखं वागायला लागतात ते जाईपर्यंत. म्हणजे आपल्या भांडणाची अपकीर्ती होऊ नये असं अशा प्रकारचं असतं. भगवंताला आणि रुक्मिणीलाही असं वाटत असेल ना की आपले भांडण बाहेर जाऊ नये म्हणून, पण ते तर सगळीकडे गेलं आहे. आता शुकदेवानी सांगितलं आहे. तर त्याचं कारण आहे की हे भांडण उदात्त करण्याकरता आहे. भगवंतानंच उकरून काढलं, भगवंतानंच स्वतःवर ओढून घेतलं बरं का. आमच्या गोविंद महाराजांनी मग सांगितलं की भांडकुदळ आणि भांडखोर दोन प्रकार आहेत. भांडकुदळ म्हणजे कुदळीने काय करावं लागतं, खोदावं करावं लागतं. म्हणजे उकरून काढायचं काम, खोदून जमीन मोकळी करायचं काम कुदळ करते आणि ओढून घेण्याचं काम खोरं करतं. म्हणून पहिल्यांदा भांडण उकरून काढलं भांडकुदळ म्हणून, आणि नंतर आपल्यावर ओढून घेतलं की मी असं आहे, मी तसं आहे, मी तसं आहे, माझजवळ काहीच नाही, माझजवळ काहीच नाही असं. आणि ते सपाट करून पूर्ववत करण्याचं काम रुक्मिणीनं अशा प्रकारचं केलं. तर हा रुक्मिणीचा अधिकार आहे. रुक्मिणीने म्हटलं की दुसरे जे पुरुष आहेत ते गोश्व बिडाल गोश्व बिडाल भृत्या असं म्हटलं. दुसरे पुरुषच नाही जगात, तुम्हीच एक पुरुष आहात. तुम्ही कुठे, तुम्ही जर म्हणला ना रुक्मिणी तू कुठे मी कुठे, तर मी पण म्हणते तुम्ही कुठे, अनंत ब्रह्मांडाचे नायक आणि अशा प्रकारचे चैतन्य रूप आहेत, आणि मी कुठे तुमच्या आश्रयाला राहणारी मी प्रकृती आहे सामान्य, असं ते म्हणते. तात्पर्य असं की भांडणात उदात्तता असावी. म्हणून रुक्मिणीचं आणि भगवंताचं भांडण भागवतातून सगळीकडे गेलं तरी त्याच्याकडे मोठे मोठे विद्वान लोक आदरानं पाहतात. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं आणि भगवंताचं जर अशा प्रकारचं भांडण झालं असलं तर याच्यातही उदात्तता काहीतरी असली पाहिजे. आणि त्या उदात्तेच्या दृष्टीने आज तुकाराम महाराज बोलतात ते अधिकारवाणीनं बोलतात असं आपल्याला म्हणायचं आहे. अधिकारवाणीनं बोलायचं आहे. तर छोट्या मोठ्याशी जे भांडत असतो आणि मोठा छोट्याशी भांडत असतो, तर दोघांचे उदात्त विषय अशा प्रकारचे असू शकतात. भांडण नावाला कलह म्हणतात, भांडणाला कलह म्हणतात ना, कलह. आणि कलह हा शब्द कलीच्या संदर्भाने येतो. कलियुग आलं की कलह सुरू झाला. कली, मग एखाद्याच्या घरात भांडणं शिरलं म्हणजे कली शिरला आहे त्यांच्या घरात असं म्हटलं जातं. कली शिरला असं म्हणतात. आणि कली म्हटला की मग तिथं कली आहे, तिथे कलह आहे. कलीमुळे कली जिथं असतो तिथं भांडण असतं, तिथे अनृत असतं, तिथं चोरी असते, तिथं खोटेपण असतं, तिथे कपट असतं, तिथे मत्सर असतो, तिथे द्वेष असतो, तिथे दंभ असतो आणि तिथे कलह असतो. 8-9 दोष कलीचे श्रीमद भागवतात सांगितलेले आहेत. आणि भगवंताजवळ, भगवंत जिथं असतो तिथं गुण असतात, तिथं गुण असतात. ज्या वेळेला भगवान मृत्यूलोकातून निजधामाला गेले त्यावेळेला धर्म आणि धरणी, धर्म आणि भूमी यांचा संवाद परीक्षिताच्या संदर्भात सांगितला आहे. तर त्यावेळेला असं म्हटलं गेलं की भगवान गेल्यामुळे या पृथ्वीतले सगळे गुण निघून गेलेत. ते 39 गुण निघून गेल्याचं वर्णन आहे तिथे. सत्यम, शौचम, दया, क्षांती, त्याग, संतोष, आर्जवम, शमो, दमस, तपस, साम्यम, तितिक्षो, परतिश्रुतम. हे जसे 7-8 गुण आहेत तसे अजून सांगितलेत काही, असे सगळे गुण निघून गेले. आणि गुण निघून गेल्यानंतर मग कली आला आहे.
तर जिथे कली असतो तिथं देव नसतो, देव असतो तिथं कली असतो, कली असतो तिथे कलह असतो, देव असतो तिथं सद्गुण असतात, देव असतो तिथं सद्गुण अशा प्रकारचे असतात. म्हणून कलीला स्थान कोणते गेले? मद्यपान, त्याच्यानंतर मांसभक्षण, परस्त्रीगमन वगैरे अशा प्रकारचे हे 5 पंचमहापातकं ज्याला म्हणतात ना, ती स्थानं कलीला दिली. आणि देवाजवळ दया, काय पवित्रता, दान, दया अशा प्रकारचे हे 4 आणि तप हे 4 गुण भगवंताचे आहेत आणि हे सगळे कलीचे आहेत. म्हणजे दोघांचा विरोध आहे. आज गंमत अशी आहे की कलह आहे ह्या कलीचं लक्षण आहे आणि तो देवभक्तात सुरू झाला आहे. असं आश्चर्याची गोष्ट आहे. अशी आश्चर्याची गोष्ट असल्यामुळे या भांडणाकडे कसं बघायचं, या भांडणाचा आदर्श आपण कसा घ्यायचा, तर याचं एक उत्तर अशा प्रकारचं आहे की एखादी स्त्री, एखादी पतिव्रता जशी आपल्या पतीबरोबर भांडते, अधिकारानं भांडते, तर तिचा अधिकार कोणता असतो, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचा कोणता अधिकार आहे, त्यांनी कोणता अधिकार कमवलेला आहे, याचं चिंतन आहे थोडंसं मुख्य. आणि मग आपण अभंगाचा चिंतन याच्यातून आपल्याला करता येतं. तर एखादी स्त्री एखाद्या पतीला भांडते तर त्याचं एक कारण असतं की तिला पतीची चूक कळली असते आणि पतीची चूक कळल्यामुळे पतीची अप्रतिष्ठा होईल, तर पतीची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून ते त्याच्याशी भांडत असते. तिचा काही स्वार्थ नसतो त्यात पतीचीच इब्रत राखावी हा तिचा पतिव्रता धर्म असतो. पण तो धर्म बाजूला ठेवून तिला त्या ठिकाणी भांडण पत्करावं लागतं की आपल्या पतीला कुणी नाव ठेवलं न पाहिजे, आपल्या पतीची इब्रत कमी न झाली पाहिजे, आपल्या पतीचं खाली येणं न झालं पाहिजे, अशी गोष्ट आहे. तर छोट्यानं मोठ्याची भांडण केलं तर मर्यादा मोडल्याचा दोष येतो आणि मोठा छोट्याशी भांडायला लागलं तर त्याला खाली यावं लागतं. म्हणून आपल्या पतीला खाली यावं लागू नये म्हणून जशी पतिव्रता स्त्री भांडते त्याप्रमाणे आपल्या भगवंताला खाली यावं लागू नये, त्याची प्रतिष्ठा कमी होऊ नये, त्याचं देवपण अबाधित अक्षुण्ण राहावं, ही भक्ताची प्रामाणिक भावना अशा प्रकारची भावना असते. तुकाराम महाराज मी तुझी सेवा करतो आणि मी मागतो आणि मला देत नाहीत म्हणून थोडंच भांडतात. ते स्वतः हे ऋण कशाचं आहे, तर ते अधिकारानं भांडतात. तर हा अधिकार असा आहे की भगवंताकरता त्यांनी सर्वस्व समर्पण केलं आहे, प्रपंचाची होळी केली, शरीराकडे दुर्लक्ष अशा प्रकारचं केलं आहे, भक्तीसाठी सर्वस्व भगवंताच्या चरणी वाहिलं आहे. त्याचाही ते विचार करत नाही, त्याच्याबद्दल दिलं तर काहीच नाही, तू का म्हणे तुझी नरगे दसोडी, त्याच्याबद्दल काहीच घेत नाहीत. पण ज्या देवाचं जे मोठेपण पाहून मी त्याच्या चरणी सगळं वाहिलेलं आहे, त्याचं मोठेपण तसंच राहावं आणि त्याचं मोठेपण जर कमी व्हायला लागलं आणि त्याच्या आधिपत्यातले जे लोक आहेत ते सगळे जर खुश न व्हायला लागले, तर अशा वेळेस आपल्या देवाला सांगणं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे. त्याकरता आपल्याला भांडण पत्करावलं, त्याकरता आपल्याला लोकांनी नाव ठेवलं, त्याकरता आपल्याला दूर काही व्हावं लागलं तरी पण ते आपण झालं पाहिजे, अशी गोष्ट आहे. रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये जेव्हा सीतेची निंदा झाली त्यावेळेला रामचंद्र म्हणाले मी तुझा त्याग करू शकत नाही, कारण तिचं समर्पण रामाला माहिती होतं, समर्पण माहिती होतं आणि शुद्धत्व माहिती होतं. सीता कशी शुद्ध आहे तेही माहिती होतं आणि सीतेचं समर्पण कसं आहे तेही माहीत होतं. सीता शुद्ध आहे म्हणून ती त्यागाला योग्य नव्हती आणि समर्पण असे म्हणूनही योग्य नव्हती. पण सीतेनं म्हटलं की तुम्ही माझा त्याग करावा, कारण त्याच्यात तुमची इब्रत राहणार आहे आणि तुम्ही माझा त्याग नाही केला तर मी तुमचा त्याग करून निघून जाईल. असं आतलं भाषण आहे, बाहेरचं वेगळं आहे, आतलं वेगळं आहे, अशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या उपास्याची, आपल्या इष्टाची, आपल्या पूज्याची इब्रत आणि मोठेपण राहण्याकरता आपलं बलिदान झालं तरी चालेल,
अशा प्रकारचा उदात्त भाव यात अशा प्रकारचा आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि असा अधिकार तुकाराम महाराजांनी कमवला असल्यामुळे आमचे सगळेच संत असे आहेत. तर हे संत देवाशी भांडतात, पण ते भांडण प्रेमापेक्षाही वरच्या लेवलचं असतं, अशी गोष्ट आहे. प्रेमापेक्षाही वरच्या लेवलचं असतं. आणि प्रेमाचं लक्षण करताना माऊलीने म्हटलं आहे, रोषे प्रेम दुणबटे पढियंत या चेनी. थोडं भांडण झालं की त्याच्यानंतर जे प्रेम येतं ते अलौकिक असतं, ते पहिल्या प्रेमापेक्षा जास्त असतं. कारण पहिलं प्रेम गुळगुळीत झालेलं असतं, अशी गोष्ट आहे. तलवारीची, सुरीची किंवा वेळीची धार असते, ती काम करून करून बोटलेली असते आणि तिला धार एकदा लावून घेतल्यानंतर तिला धार येते. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या आजच्या अभंगातल्या भांडणाच्या वचनाला एक धार आली आणि त्यांनी मांडलेल्या ज्या उपपत्ती आहेत त्या देवालाही मान्य करणं भाग आहे, अशा प्रकारचं रीतसरता आली. भांडण ऐकणारे जे लोक असतात ना दोघांचे, ते हेच ऑब्झर्वेशन करीत असतात, कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे, कोण जास्त बडबड करतो आणि कोण कमी बोलतो, कोण जास्त वाईट बोलतो आणि जो कमी वाईट बोलतो. अशावर ते जात नाहीत की हा कमी वाईट बोलला आणि तो जास्त वाईट गेला म्हणजे तो दोषी आहे, तो खूप बोलला ना हा काहीच बोलला नाही म्हणजे हा दोषी आहे, याला बोलायलाच काही येत नाही. असं नाही. रीतीने कोण बोलतंय आणि गैररीतीने कोण बोलतंय, व्यवहारातला कायदा, समाजातले नियम आणि शास्त्रातली विधानं, शास्त्रातलं विधानं, शासनाचा कायदा आणि समाजाचे नियम, या तिन्हीला धरून कोण बोलतो तो प्रामाणिक. त्याची बाजू लोक घेतात, प्रामाणिक लोक, नाहीतर घेत नाहीत. त्याप्रमाणे आजच्या अभंगातल्या तुकाराम महाराजांच्या बोलण्याला जी धार आहे त्या धारेत एक हे आहे की रीतसरपणा आहे. तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात की देवा, तुकाराम महाराजांनी आजचा अभंग जो सुरू केला तो शास्त्रवचनाने सुरू केला. ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता. देवा, 3 गोष्टी आहेत. ऋण दिलं पाहिजे, आपल्यावर लोकांचं झालेलं ऋण आपण कोणत्या का पद्धतीनं होईना फेडलं पाहिजे. पैसे देऊन म्हणा, वस्तू देऊन म्हणा, हवाले घालून म्हणा, काही गहाण ठेवून म्हणा त्याच्याकडं किंवा दुसऱ्याकडं, किंवा स्वतः राबून त्याच्या घरी काम करून म्हणा, त्याचं एखादं काम करून, काहीही करून त्याच्या मनाला येईल अशा प्रकाराने त्याचं ऋण फेडलं पाहिजे. आणि ऋण न फेडता जर मनुष्य मेला तर तो त्याच्या ऋणात गेला, आणि ऋणात गेला की त्याला गाय होऊन, कुत्रं होऊन, काहीतरी होऊन ते ऋण फेडावं लागतं. ते फेडल्याशिवाय जात नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून ऋण. दुसरी गोष्ट वैर. एखाद्याशी शत्रुत्व झालं, आपलं राजकारणामुळे झालं, शेताच्या बांधावरून झालं, सोयरिकेवरून झालं, एकाने मुलगी दुसरीकडे दिली, त्याने हाणून मारून लावली, नांदली नाही, वगैरे वगैरे काही कारणं असू शकतात, आणि वैर येतं. वैर चांगलं नसतं बरं का, वैर चांगलं नसतं. वैर जन्मांतरीचे सर्पा मनवनी न वचे असं म्हटलं. आणि पाठीचा जे मारिलियाचे नि रागे, पाठीचा जेवी सूड मागे, अशी गोष्ट आहे. शत्रुत्व हे नसावं म्हणून माणसाने निर्वैर होऊन मरावं. तर त्याचं कारण वैरही द्यावं लागतं, वैर द्यावं लागतं. मागच्या जन्मात वैर केलं तर तो सर्प होऊन आपल्याला डूक धरून येतो. त्याला आठवत नसतं ते, पण त्याच्यासमोर ज्याची आपण हत्या केली किंवा ज्याच्याशी वैर केलं आहे तो जर आला तर त्याला आपल्याला त्रास देण्याची आपोआप प्रेरणा होते. त्याचं कर्म त्याला प्रेरणा करतं. त्याने काही लिहून ठेवलं नव्हतं मागच्या जन्मात की याचं माझं वैर बांधलं आहे, ते मला फेडायचं आहे, आणि तो कागद त्याला या जन्मात मिळाला असतो मग तो हे करतो, असं नसतं. तर त्याला आतून ते कर्म प्रेरणा करतं. आणि मग त्यावेळेला तर वैर शेवटपर्यंत जर मिटलं नाही, आपल्या मृत्यूपर्यंत जर वैर मिटलं नाही तर ते वैर पुढच्या जन्मात फेडावं लागतं, आणि केलेलं ऋण फेडावं लागतं. एक गोष्ट आहे, ज्याचं आपल्याकडं ऋण आहे
त्याला आपण आपलं जेवढं आपल्याजवळ आहे तेवढं देऊन टाकावं, जास्त असलं तर, आणि त्याला सांगावं की एवढं घ्या आता आणि याच्यात फिटलं म्हणून तुम्ही बोला. तो बोलला की संपलं. किंवा आपण अगदीच गरीब बी असलो, आपल्याला काही नाही आपल्याजवळ, आणि आपली जर मरणाची वेळ आली आणि आपला एखादा सावकार आहे, तर सावकार आला आपल्याला भेटायला आणि त्याला जर आपण म्हटलं की माझ्यावर तुम्ही दया करा, तुम्हाला परमात्मा कुठेही देईल माझे आशीर्वाद म्हणून, पण माझ्याकडे आता काहीच नाही आणि मी या कर्जात मरू इच्छित नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या मुखानं बोला की तुझं कर्ज सगळं आता मिटलं, तर ते मिटलं. तो असं नाही बोलला तर मग मिटलं नाही, मग ते व्याजसुद्धा द्यावं लागतं. म्हणून ऋण न देती न सुटे न देती ने देता, वैर न सुटे ने देता, ऋण वैर. आणि तिसरी गोष्ट हत्या. कोणी कोणाची हत्या तर भयंकरच आहे. त्याच्यापेक्षा एकाची आपल्याकडून हत्या घडली की तो आपली हत्या नक्की करणार अशी गोष्ट आहे, त्याच पद्धतीनं करणार अशी गोष्ट आहे. म्हणून या 3 गोष्टी दिल्याशिवाय सुटत नाहीत असं शास्त्र सांगतं. म्हणून ऋण वैर हत्या हेतो नेदिते हेतो न सुटे नेदिता. आता इथं हत्येचा प्रश्न नाही, वैराचा प्रश्न नाही, पण देवा ऋणाचा प्रश्न आला. आम्ही जे तुला आमचं ऋण मागतो, तू लोकांचं ऋण देत नाहीस, लोकांच्या हाका तुझ्या दारात असतात, तू भोजनाला गोवितोस, तू सुटून जातोस, तू लपून बसतोस, नाना प्रकारचे छक्के पंजे करतोस आणि ऋण चुकवायचा प्रयत्न करतोस, पण ते दिल्याशिवाय सुटायचं नाही हे आम्ही तुला सांगतो. हे आमच्या मनाचं नाही सांगत देवा, तुझ्या शास्त्राचं वचन सांगतो. आणि तुझ्या शास्त्रानं काय काय सांगितले ते तुला कळत नाही काय. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, पहिल्यांदा म्हणाले ऋण वैर हत्या हेतो न सुटे नेदिता, हे का नेणा पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा, हे तुम्हाला कळत नाही देवा. देवाला कळत नाही असं म्हणणं केवढं धाडसे हो. देवाला सर्वज्ञही मी या सर्वही निर्धारुनिया निके होय ते धनंजया सांगितलेले तुझ. भगवंताने गीता सांगितल्यावर त्याच्यावर सही करताना भगवान म्हणाले असं बोलताना की भगवद्गीता कोणी सांगितली आहे, हे मी सांगितली आहे, अहंकार नाही वास्तवता आहे. मी सांगितली. मी कोण आहे, सर्वज्ञही मी या, मी सर्वज्ञ आहे. मला तत्वाच्या दृष्टीनं, मला शास्त्राच्या दृष्टीनं, मला लौकिकाच्या दृष्टीनं आणि मला सगळ्यांच्या मनांच्या दृष्टीनं जे ज्या वेळेला चाललं ते एका वेळेला युगपत सर्वच्या सर्व कळतं. मला सगळं कळतं, जसं आहे तसं कळतं. म्हणून सर्वज्ञ असं म्हणतात त्याला. मी सर्वज्ञ आहे. अशा सर्वज्ञ मी सांगितलेली ही गीता आहे. अजून काय, सर्वही निर्धारून या. एखादा माणूस सर्वज्ञ असतो पण थोडं काहीतरी सांगतो, थोडंसं त्याला पाहिजे तेवढं किंवा त्याला आवश्यक तेवढ्यापुरतं. पण नाही, सर्वही निर्धारून या. माझ्या सर्वस्वाचा निर्धार करून, म्हणजे मी सर्वज्ञता आहे पण माझं सर्वज्ञत्व 100% मी इथं पणाला लावलेलं आहे तुला गीता सांगताना. म्हणून भगवद्गीतेला कशाचीच तुलना नाही आणि कशाचा चॅलेंज नाही. गीता म्हणजे गीता, सर्व धर्मांना मान्य असलेली. सर्वज्ञ परमेश्वराने जो श्रीमुखवून निघाला असं म्हटलं. तेव्हा अशी सर्वज्ञ असलेल्या मी सर्व ओतून सांगितलेली गीता अशा प्रकारचं आहे. आता इथं न कळायचा काही भाग राहिला, न कळायचा भाग राहिला का. पण तुकाराम महाराज, हे का नेणा पांडुरंगा, हे कळत नाही तुम्हाला काय. ऋण द्यावं लागतं, त्याच्यानंतर हत्या फेडावी लागते, हे सगळं द्यावं लागतं, दिल्याशिवाय चालत नाही. मग हे जर तुम्हाला कळत असेल तर आमचं ऋण, तुम्ही भक्ताचं ऋण सगळं दिलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते तुम्ही दिलं पाहिजे. मग तुम्ही चुकवता का हा प्रश्न आहे. चुकवता का. हे का नेणा पांडुरंगा, हे का नेणा पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा. आपल्याला एखादी गोष्ट कळली
आणि आपल्याकडून ती घडली नाही, काहीतरी विरुद्ध घडलं, आणि दुसऱ्याने म्हणलं कळत नाही का? तर आपल्याला एखादी गोष्ट कळली आहे, पण आपल्याला कळली, आपल्याला माहिती आहे, जर दुसऱ्याला कळलं नाही तर आपण थोडं खोटं बोलून मला हे माहितीच नव्हतं असं म्हणू शकतो. मला कळलंच नव्हतं हे असं आपण म्हणू शकतो त्याला गप्प बसवण्यासाठी. पण आपल्याला कळलंय हे जर दुसऱ्याला कळलंय की याला हे माहिती आहे, माझ्या देखत अमक्या माणसाने त्याला ही गोष्ट सांगितलेली आहे, असा जर पुरावा मिळाला तर मला माहीत नव्हतं हे म्हणायला चान्स नाही राहत. मग माणसाला खाली पाहावं लागतं. आणि त्याच्याही पुढचं, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, ही दुसऱ्याने सांगितली नाही, आपणच दुसऱ्याला सांगत सुटलो. ते आपण दुसऱ्याला सांगतो. तर देवा, तुमच्या श्वासापासून निघालेले जे वेद आहेत तेच सांगतात, हे ऋणवैरे हत्या न सुटे निदिता. तुमच्या मुखातून प्रत्यक्ष निघालेली गीता आहे. म्हणजे गीतेच्या, भागवताच्या आणि वेदाच्या रूपानं, माध्यमानं तुम्ही जगाला सांगता हे की कोणाचं ऋण ठेवू नये. ते काय गुरुदेव रानडे म्हणून होते, मोठे हे होते, प्रिन्सिपाल होते याचे, आणि अत्यंत विद्वान आणि पोचलेलं व्यक्तिमत्व होतं गुरुदेव रानडे. तर त्यांच्या जीवनातली कथा आहे की काय झालं की त्यांना गुरु होते भाऊसाहेब म्हणून, ते त्यांना बोलावित होते, स्वप्नात येऊन दृष्टांतात सांगत होते, पण यांना काही जाणं होत नव्हतं. आणि यांना जाणं का होत नाही, ते काही अनुष्ठान करू लागले. तर त्या अनुष्ठानात त्यांना एक गोष्ट पुढं यायला लागली, 6 आणे 6 आणे 6 आणे. कुठेतरी आवाज यायचा 6 आणे, कुठेतरी आभास व्हायचा असं 6 आणे लिहिलेलं आहे म्हणून, कुठेतरी अंतःकरणात असलं संवेदनेने जाणवायचं की 6 आणे. हे 6 आणे काय आहेत? मग त्यांनी काय केलं की सगळे गावातले जे दुकानदार होते ते त्यांना सगळ्यांना विचारायला आलं की का हो, मी, माझे वडील, माझे आजोबा आमचे तुमच्या दुकानातून माल नेत असतील, मग त्यांच्या खात्यावर काही राहिलं आहे का हो? काही खात्यावर राहिलं आहे काय? त्या म्हणले, अहो महाराज, एवढे मोठे तुम्ही, काय वाटेल ते न्या ना, तुम्ही काय खात्याचा विचार करता? तुमचं दुकान आहे, घेऊन जा. नाही म्हणे, तसं औपचारिक बोलू नका, तुमच्या सगळ्या वह्या पहा. तर एका दुकानदाराकडं यांच्याकडून यांच्यापैकी कोणाच्याकडून तरी फक्त 6 आणे बरोबर नावे होते, 6 आणे होते. मग ते त्याने 6 आण्यापेक्षा जास्त दिले, त्यांनी काही घेतले नाही, ते तेवढे घेतले. आणि त्यांच्या परमार्थाला, त्यांच्या गुरुउपदेशाला, त्यांच्या ज्ञानाला जो बुद्धीचा प्रतिबंध होता तो नाहीसा झाला. मग ते ज्ञानी बनले, अशी त्यांची कथा सांगितली जाते. म्हणजे आपल्यावर जर काही ऋण असलं तर ते फेडावं लागतं, हे तर गोष्ट बरीच आहे, चांगलीच आहे आणि निश्चित आहे. पण आपल्यावर कोणाचं कर्ज तसंच ठेवून जर आपण राहिलो तर आपल्याला जे लाभ मिळायचे असतात, ज्ञानासारखे लाभ, गुरूंसारखे लाभ मिळायचे असतात, ते लाभसुद्धा त्यामुळे अडतात. अशा प्रकारचं लाभ त्या ऋणामुळे अडतात. हे यांचं उदाहरण आहे. काही वैरामुळे लाभ अडतो, अशी गोष्ट आहे. दिल्लीतली 2 माणसं वृंदावनात आली. एकाने वृंदावनात, दोन्ही व्यापारी होते, श्रीमंत होते. त्यातल्या एकानं अन्नछत्र सुरू केलं आणि एकानं साधुत्व पत्करलं. भगवे वचनाचे राधे 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 करायची, भिक्षा मागायची आणि खायची, सगळं सोडून दिलं एकानं. तर आणि एकानं अन्नछत्र काढलं. तर ज्यांनी सगळं सोडून दिलं त्याला अजून वैराग्य झालं आणि त्याने विचार केला की आता आपण अनुग्रह घ्यावा. एक सिद्ध पुरुष होते वृंदावनात. मग हे दिल्लीहून आलेले साधक गेले त्यांच्याकडे, राधे राधे करीत. त्याने काय म्हणजे, काय नाही, मला गुरुउपदेश द्या, तुमचं व्यक्तिमत्व मला खूप भावलं आहे, मला तुम्हाला गुरु करायचं आहे, तुम्ही मला शिष्य बनवा, कृपा करा. ते म्हणले, बेटा शिष्य तो बनाऊंगा, लेकिन समय नहीं आया है अभी तक, समय आने पर, वेळ आल्यावर मी तुला शिष्य बनवीन, आत्ता तू जा, साधना कर. आले, पुन्हा 15 दिवसांनी गेले, पुन्हा महिन्याने गेले, उत्तर तेच.
एके दिवशी खूप व्याकुळ झाले की माझा कोणता अधिकार नडतोय, वेळ का येत नाही माझी गुरु करायची, त्यांनी मला अनुग्रह द्यायची वेळ का येत नाही. व्याकुळ झाले, रडू लागले. एक वेळ जेवण गेलं नाही त्यांना, रात्री झोप आली नाही. आणि 12 वाजता झटकन एक विचार त्यांच्या डोक्यात आला. तो विचार या संदर्भात सांगायसारखा आहे की ते दिल्लीहून जे आले हे दोघं जण, एक अन्नछत्रवाले आणि हे, तर यांची पूर्वी तिकडे कॉम्पिटिशन होती, स्पर्धा होती, एकमेकाचं शत्रुत्व होतं. आता व्यापारी म्हटलं की त्यानं ते केलं, ह्याने हे केलं, असं चालायचं, ते होतं. आणि हे दोघं वृंदावनात आले. पण हे महात्मे त्या अन्नछत्रावर जात नव्हते की त्याचं ना आपलं बिघडलेलं, म्हणजे त्याच्या अन्नछत्रावर कशाला जायचं, कशाला जायचं. त्यालाही वाटत होतं यावं, पण हे जात नव्हते. आणि त्यांनी म्हटलं की मी जर राधे राधे करायला आलो, इथं भगवंताची उपासना करायला आलो, आणि भगवंतानं जर सगळं जग निर्माण केलं आणि तोच नटला आहे सगळ्या जगानं, तर मी यांच्याशी वैर इकडं आल्यावर का करतो. तिथं होतं ते होतं, गेलं. मी का करतो, माझी चूक आहे. ही चूक मी दुरुस्त करेन. आणि आज मी अगदी झोळे घेऊन त्यांच्या दारात भिकारी होऊन जाईन, साधक म्हणून जाईल की द्यावा मला अन्न पोटात, असं म्हणेल. ते सगळं सोडून दिलं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ते गेले तसे त्यांच्या घरी, त्या अन्नछत्रावाल्याकडे. त्यांनी दुरून पाहिलं. त्याला खंत होती की आपण दिल्लीहून आलो, सगळे साधक येतात, संन्यासी येतात, बैरागी येतात, आणि आपलेच साधक येत नाहीत, काय करू मी आता, असं वाटत होतं. ते आल्यावर त्याला खूप आनंद झाला. मग तो अन्नछत्रावाला आला, त्यांनी लोटांगण घातलं, याने त्याला वरचेवर धरलं. दोघांनी एकमेकाच्या गळ्याला मिठ्या मारल्या आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा गळू लागल्या. शब्द कोणाच्याच तोंडातून फुटत नव्हता. वैर संपलं. दुसऱ्या दिवशी पहाटेस हे महात्मे त्या सिद्ध पुरुषाकडे गेले अनुग्रहासाठी. ते लांबूनच त्याने म्हणलं, स्वागतम ओ महाभागा, आइए आइए पधारिए, अब तुम्हारे अनुग्रह का समय आया है. आया है याचा अर्थ काय की अंतःकरणात सूक्ष्म का होईना वैर होतं, त्यामुळे अनुग्रह मिळत नव्हता. म्हणून वैरानं अनुग्रह अडतो, ऋणानं त्या ठिकाणी लाभ अडतो, आणि हत्येनं अडतोय. काय सांगायची आवश्यकता आहे काय? आवश्यकता नाही सांगण्याची. अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. ब्रह्महत्या केली, इंद्राला काय सतावून सोडलं ते ना, कितीतरी उदाहरण आहेत त्याची. म्हणून ऋण वैर हत्या ही दिल्याशिवाय सुटत नाही, त्याचा बदला द्यावा लागतो, तेव्हा मनुष्य निर्दोष होतो. आणि निर्दोष झाल्याशिवाय त्याला व्यवहारात परमार्थात प्रगती करता येत नाही. अशा प्रकारचं जर शास्त्र सांगत असेल, आणि ते शास्त्र जर तुमच्या श्वासापासून किंवा तुमच्या वाणीपासून जर निर्माण झालं असते, तर ते तुम्हाला कळतं नाही असं म्हणता येईल का? ते कळतं तुम्हाला. हे का नेणा पांडुरंगा, हे का नेणा पांडुरंगा, तुम्ही सांगत असा जगा, तुम्हीच जगाला सांगता. मग तुम्ही जगाला सांगता, तुम्ही लोकांचं ऋण चुकवण्याचा प्रयत्न करता. हे तुमच्या सांगण्यात, बोलण्यात आणि करण्यात व्यस्तता आहे ना, व्यस्तता आहे. ही व्यस्तता तुम्हाला शोभत नाही. आणि यामुळे देवा तुमची फजिती होणार आहे किंवा तुमची अपकीर्ती होणार आहे, ती मला पाहवत नाही, म्हणून मी बोलतो आहे. माझा संबंध तो किती, माझा संबंध तो किती, चुकवा लोकाची फजिती. माझा तुमच्याशी संबंध, माझा जगाशी संबंध, माझा तुमच्या ऋणकराशी संबंध, आणि माझा तुमच्या ऋणाशी संबंध. आम्ही सगळं तुझ्या पायावर वाहिले, आम्ही काय इच्छा करतो तुझी, काहीच करत नाही. म्हणून माझा संबंध किती, जगाशी किती संबंध आहे. होता एक तुका एखाद्या पाथर्डी गावात, नगर शहरात किंवा अशात एखादा माणूस असला, भोवतालच्या 10-20 लोकांना माहिती असतो, बाकीच्याला तो श्रीमंत झाला तरी काही हायसं वाटत नाही, आणि तो गेला तरी काही दुःख वाटत नाही. परिचय नसतो कोणाचा जास्त, अशी गोष्ट आहे, परिचय नसतो. म्हणून माझं एकाकी जीवन आहे, माझा लोकांचा काही संबंध नाही, पण तुमचा लोकांचा संबंध आहे. तुम्ही लोकात व्याप्त आहे. लोक तुम्हाला देव 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 करतात,
तुमचे नवरात्र करतात, तुम्हाला आळवतात, तुमचं भजन करतात. हा लोकांचा तुमच्याशी भजन, कीर्तन, समर्पण आणि आपल्या उद्धाराचं कार्य आहे. आणि तुम्हाला लोकात प्रतिष्ठा आहे, लोकांच्याकडून पूजा तुम्हाला मिळते, ती तुमची प्रतिष्ठा आहे आणि लोकांचं उद्धार कार्य आहे. हा तुमचा सगळ्या लोकांशी संबंध आहे, सगळ्यांशी लोकांशी संबंध आहे. आणि अशा प्रकारचं तुम्ही जर बुडवेपणा करू लागलात तर लोक तुमची फजिती करील आणि लोकांची फजिती होईल, लोकांची फजिती. एवढा देव आमच्या शिरावर असून आम्ही त्यांचं भजन करीत असून आमचं दुःख जर नाहीसं होत नाही, तो जर दुर्लक्ष करतोय तर लोकांची फजिती होईल. चुकवा लोकांची फजिती हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा की लोकांची फजिती म्हणजे लोकांच्याकडून तुमची जी फजिती होईल. आता मी तुम्हाला फजितच करतोय ना हे बोलून, दुसरं काय आहे. असेच लोक बोलतील. खूप लोक बोलायला लागल्यानंतर तुम्हाला देवा तोंड नाही काढता येणार पुढं. म्हणून लोकांची फजिती चुकवा. मी जे बोलतो ते लोकांसाठी बोलतो. एखादी बाई आपल्या पतीला आपल्या मुलांच्यासाठी भांडते, मुलांच्यासाठी भांडते. एखादे पाठशाळेचे शिक्षक व्यवस्थापकाला विद्यार्थ्यासाठी भांडतात की आमच्या विद्यार्थ्याला ही वागणूक तुम्ही देता, हे काम करायला लागला, ते काम नाही करणार ते, वगैरे वगैरे. तर दुसऱ्यासाठी भांडणारा नेता होत असतो, दुसऱ्यासाठी भांडणारा क्रांतिकारक होत असतो, दुसऱ्यासाठी भांडणारा जगाला वंद होत असतो. त्याप्रमाणे जगासाठी भांडणारे तुकाराम महाराज देवाशी भांडत असले तरी ते जगालाही वंद्य आहेत आणि देवालाही आदरणीय आहेत. म्हणून माझा संबंध तो किती चुकवा लोकांची फजिती. लोकांच्यापासून तुमची प्रतिष्ठा खाली येण्याची फजिती तुमची होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना. आणि जगाच्या कल्याणासाठी आम्ही एवढं मरतो तर त्यांचाही उद्धार तुम्ही व्यवस्थित रीतसर केला पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि ही भावना हेच आमचं ऋण आहे, दुसरं काय पाहिजे आम्हाला. आणि हे जर नसेल होत तर म्हणून तुकाराम महाराज म्हणते, तुका म्हणे याजसाठी याच्यासाठी मी तुटी सहन करीत नाही म्हणे. बरं का, याच्यासाठी मी तुटी सहन करीत नाही. मी काय म्हटलं मागच्या अभंगात की नेघो देता बहु थोडे, आणि सर्वस्वही दिलं तरी घेणार नाहीत. याचा अर्थ असा की आम्ही जे इतके तटून बसलो आहोत ते आम्ही इतके आग्रही नाही. पण तुमचा आणि जगाचा संबंध, तुमचा आणि भक्ताचा संबंध, तुमचा आणि भक्तीचा संबंध, भक्तीचा आणि भक्ताचा संबंध, भक्ताच्या तुमच्या या भक्तीच्या संबंधानं लोकांना राहणारा आदर्श, त्या लोकांनी प्रवृत्त झाल्यानंतर भक्ती करायला लागल्यानंतर तुमचा मिळणारा प्रतिसाद, या गोष्टी जगामध्ये जशाच्या तशा चालल्या पाहिजेत, पूर्णत्वानं चालल्या पाहिजेत. यासाठी नेघे तुटी असं काहीतरी आहे. तर मी तुटी सहन करीत नाही त्याच्याकरता असं त्या ठिकाणी म्हटल्यानंतर म्हणून हे का नेणा पांडुरंगा, म्हणजे तुम्ही ऋण वैरहत्या द्यावी लागते हेही जाणता, तुम्ही लोकांची फजिती होईल आपल्याकडून, लोकांकडून आपली होईल हेही जाणता, मी कशासाठी तुम्हाला जिकरीला आणि रडकुंडीला आलो आहे तेही तुम्ही जाणता. आणि असंच जाणत असून तुम्ही नेणता का बरं, नेणं का घेता बरं. अशा प्रकारचं तुकाराम महाराज अधिकारानं त्या ठिकाणी आणि बोलतात. अजून काही मुद्दे पुढे राहिले आहेत, ते पुढच्या अभंगात अशा प्रकारचं येतील. तेव्हा या सगळ्या अभंगाचं आणि आजच्या चिंतनाचं तात्पर्य असं की भांडण हे जरी वाईट असलं तरी त्या भांडणाची उदात्तता आहे, या भांडणाचं मोठेपण तुकाराम महाराजांचं अशा प्रकारचं आहे. आपल्यासाठी ते भांडतात, जगाच्या कल्याणासाठी भांडतात. अशा प्रकारचं हे भांडणच नाही, हे प्रेमाचंच बोलणं आहे, प्रेमाचीच एक बाजू अशा प्रकारची आहे, अशी गोष्ट आहे. निष्कपट माणसाच्या अंतःकरणातलं बोलणं भांडणाचं असलं तरी ते प्रेमाचं असतं, आणि कपटी माणसाचं गोड बोलणं असलं तरी ते भांडणाचं असतं. ही गोष्ट लक्षात घ्यावी. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन तुकाराम महाराजांच्या भांडणातला अर्थ व्यवस्थित अशा प्रकारचं काढून ऋण वैर हत्या या 3 गोष्टी प्रत्येकानं विचार करावा की आपल्यावरही नसाव्यात. कारण आपला लाभ अडला आणि अडचणी येत राहणं
आणि लाभ दूर जाणं आणि अडचणी जवळ येणं, या दोन गोष्टी ऋण वैराहत्या साठत असतात, तिथं असतात. आणि त्याचं बदला तर द्यावाच लागतो, त्यात काहीच नाही. तो व्याजसुद्धा द्यावा लागतो. पण तो देत असताना तोपर्यंत आपल्या चांगल्या गोष्टी अडतात आणि वाईट गोष्टीची संकटं आपल्यावर कोसळतात. तर त्याचं हे कारण असू शकतं, याचाही आपण विचार करावा. आणि भगवंताचं बोलणं, शास्त्राचं बोलणं आणि संतांचं बोलणं प्रमाण मानून आपल्या जीवनयात्रेत पदन्यास करीत आपली जीवनयात्रा सफल करावी, हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा गुरुचरणी समर्पण करून घेस थांबतो. का म्हणे यासाठी काय तुका म्हणे यासाठी तुका म्हणे यासाठी, तुका म्हणे यासाठी, तुका म्हणे यासाठी, तुका जगा हे कानेणा पांडुरंगा, हे कानेणा पांडुरंगा. तुकाराम 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 तुकाराम.